84 साली वंदन संघटनेची स्थापना झाली। भगतसिंग राजगुरू सुखदेव एक सोच आहे, सोच कभी खतम नाही होती। भगतसिंगांचं स्वप्न होतं की स्वराज्य मिळालं तर सुराज्य मिळलं पाहिजे। आता स्वराज्य मिळालेलं आहे आपल्याला, तर आता हा लढा सुराज्यासाठी आहे, जातीसाठी नाही आहे, तर हा लढा मातीसाठी आहे। आजपर्यंत आपण बघत आलेलं आहे की हा या धर्माचा, तो त्या धर्माचा, धर्मापेक्षा देश मोठा असतो आणि देशच मोठा आहे। म्हणून इथनं पुढचा लढा हा हिंदू मुस्लिम नसून, शीख ईसाई नसून, ब्राह्मण महार नसून, हा लढा जो आहे हा भारतीयांचा आहे। आपण भारत म्हणून एक झालं पाहिजे, देश म्हणून एक झालं पाहिजे आणि जातीसाठी न लढता मातीसाठी लढलं पाहिजे। जो मातीसाठी लढल तो भविष्यात देशासाठी लढल, ही भूमिका घेऊन वंदे मातरम संघटना गेली 40 वर्ष महाराष्ट्रात नव्हे तर देशात काम करते। हेच काम करण्याची सुरुवात आम्हाला इथं जे हुतात्मा झालेले आमचे 4 शहीद बांधव आहेत त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी, त्यांच्याकडून ताकद मिळावी, शक्ती मिळावी आणि इथनं आम्ही ही सुरुवात अख्ख्या देशभर नेणार आहोत। आणि वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून आम्ही देशभर स्वराज्य मिळालं, सुराज्य कसं असावं यासाठी आम्ही लोकांचं प्रबोधन करणार आहोत।